रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आज पावसाचा ऑरेंज अलर्ट रायगडमध्ये दिलेला आहे, तर कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अलिबाग, रोहा, पोलादपूर, तळा, महाड या तालुक्यांमधील शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। हे जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडे। सचिन, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आल्याचं कळतं। सचिन, आज शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, अपडेट्स? नाही, ही पार्श्वभूमी आहे। पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। कोणत्याही प्रकारे जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये, नागरिक अडकू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आता काही वेळापूर्वी ऑर्डर काढलेली आहे आणि इथे जे शाळा कॉलेज आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर अलिबाग, रोहा, पोलादपूर या ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली, तर कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून रायगडमध्ये प्रशासन सज्ज आहे। ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर पावसामुळे इकडे मुंबईमध्ये लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेलाही आजच्या आणि रात्रीच्या पावसाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे, कारण पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिरानं सुरू आहे। मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। पुढच्या 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबईच्या उपनगरातही पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। तर तिकडे ठाण्यात सुद्धा रात्रीपासून संततधार पाऊस सुरू होता। आज दिवसभरही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याकडून ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। काल रात्री एक झाड कोसळून कारचं नुकसान झालंय। तर तिकडे नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी साचले, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। या पाण्यातूनच मार्ग काढत स्टेशनवर जावं लागतंय। पाऊस असल्यामुळे पंप हाऊसमधून पाणी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाटेपासून रिपरिप पाऊस सुरू आहे। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। कल्याण पश्चिमेकडील मोहम्मद अली चौक रोडवर पाणी साचायला सुरुवात झाली। दिवसभर संततधार राहिली तर काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। तर पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे। काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुढील 48 तासात पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस पुण्यामध्ये कोसळू शकतो। पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर पुण्यात सकाळपासूनच संततधार पाऊस पडतोय। किरकटवाडी, खडकवासला, सिंहगड परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असल्याचं दिसतंय। तर मान्सूननं राज्य व्यापल्यानंतर कोकण, घाटमाता, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, मात्र आज कोकण, घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई, ठाणे, नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात कुठे कोणता अलर्ट दिलाय बघा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे, घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला।
पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूरसाठी येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मराठवाडा आणि विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर तिकडे पंढरपूरच्या गारडीमधील कासा ओढ्यावरचा पूल पाण्याखाली गेला. या ठिकाणी ग्रामस्थांनी तात्पुरता रस्ता तयार केलाय, पण पावसाच्या पाण्यात तो पूलही वाहून गेलाय. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होते. तातडीनं कायमस्वरूपी पुलाची मागणी ग्रामस्थांनी केली. तर तिकडे आळंदी चाकण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान आज आळंदीतून होत आहे. या पालखी प्रस्थानाला पावसानं सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली. तर रायगडमधील निसर्ग सौंदर्य खुललंय. डोंगर, दऱ्या, घाट रस्त्यावर ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे मनमोहक दृश्य सध्या रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक भागांमध्ये हिरवीगार चादर निसर्गानं पांघरलेली दिसते आणि त्यातच थोडंसं धुकं, मुसळधार पाऊस असं आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते. अशा मार्गावरून प्रवास करत असताना अनेक जण निसर्गाचा हा आनंद लुटत असतात. हीच दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलीत आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी. पावसाळा सुरू झालेला आहे आणि एक वेगळं निसर्गरम्य असं वातावरण कोकणात सुरू झालेलं आहे. आता आपण रायगड जिल्ह्यामध्ये दरी डोंगरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक वेगळं निसर्ग खुललेला आहे. आपण खोल दरीमध्ये पाहिलं तर जे ढग आहेत त्याचप्रमाणे पावसाचा आणि धबधब्यांचा या ठिकाणी आपल्याला एक वेगळा संगम आणि खेळ पाहायला मिळतो. या ठिकाणी जे रस्ते आहेत हे पूर्ण धुक्याने न्हावून गेलेले आहेत. धुक्या जसं येतं तसं रस्ते आणि डोंगर या ठिकाणी दिसायला लागतात आणि तशाच धुकं दाट झालं की पूर्ण रस्ते गायब जातात. हे जर का परिस्थिती पाहिली तर एक वेगळं निसर्गरम्य आणि स्वर्गीय सुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता काही दिवसातच असाच पाऊस हा राहिला तर यानंतर या ठिकाणी पर्यटनाला वाढ लागेल. कोकणाची ओळख समुद्र किनारा म्हणून असली तरी देखील हे जे दरी डोंगरामधलं पावसाळी पर्यटन आहे ही देखील कोकणाची एक वेगळी ओळख आहे. आणि आता या ठिकाणी काही दिवसात एक पर्यटन होईल आणि एक वेगळं आनंद उत्सव या दरी डोंगरामध्ये देखील पाहायला मिळेल. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. कुलाबा, वांद्रे, सिप्स, आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर पाणी गळती वा स्थानकात पाणी शिरण्यासारखे प्रकार होऊ नये यासाठी MMRCकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगितलं जाते. मात्र त्यानंतरही मेट्रो स्थानकावर गळती सुरूच आहे. BKC मेट्रो स्थानकाच्या छतावरून मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा दावा आता खासदार वर्षा गायकवाड यांनीही केलाय. वरळी BKCत गळती थांबताना दिसत नाहीये. ॲक्वा मेट्रो लाईन 3च्या स्टेशनवर पाण्याची अशी गळती सुरू आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत दावा केलाय. वरळी BKCत गळती थांबताना दिसत नाहीये. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, मे महिन्यातल्या पावसाळ्यात याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली होती आणि आत्ताही वरळी आणि BKCमध्ये गळती थांबत नाही असा दावा वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलाय. मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन आहे ते 26 तारीखला जेव्हा मुंबईत झालं होतं, पाणी संपूर्ण झालेलं होतं, जलमय झालेलं होतं. अशा स्थितीत आता देखील BKC मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी आजही गळती आहे. ही गळती थांबत नाही आणि या संदर्भातील माहिती आणि ट्विट आहे ते वर्षा गायकवाड, खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे.
आणि त्यांनी एक दावा केलाय की त्या ठिकाणचं चित्रीकरण करण्यास परवानगी देत नाहीत, फोटो काढण्यास परवानगी दिली जात नाहीये, हे कुठेतरी लपवून ठेवलं जात आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. ज्या पद्धतीने लवकरात लवकर जे काही उद्घाटन केलेलं होतं मेट्रो लाईन ॲक्वा लाईनचं, मात्र या सगळ्याचा बोजवारा आपण पाहिलेला आहे की कशा पद्धतीने काम सर्व झालेलं आहे. त्यावर 26 तारीखला जो पाऊस पडला त्यामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण हे कामाचं दृश्य किंवा हे निकृष्ट दर्जाचं काम हे समोर आल्यानंतर मेट्रोकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आलं, मात्र आत्ताच्या स्थितीतही अशीच परिस्थिती आहे. आजही या स्टेशन्सवर गळती सुरू आहे. बीकेसीचं जे मेट्रो स्टेशन्स आहे त्या ठिकाणी देखील आजही गळती आहे आणि या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओज आहेत ते वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट केलेत आणि या संदर्भातील कोणतेही चित्रीकरण करण्यास मेट्रो परवानगी देत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रो ॲक्वालाईन 3 या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद गिरीश या संपूर्ण माहितीसाठी. तर पुन्हा एकदा मेट्रो 3 ॲक्वालाईनच्या या कामाबाबत काय दर्जा या कामासाठी होता हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण अजूनही या स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गळती होती. तर तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. शहरातल्या रस्त्यांना ओढे नाल्याचं स्वरूप आलंय. तुषारवर्त आणि त्र्यंबकेश्वर राजाच्या मंदिर परिसरातल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलंय. सलग 3 दिवसांपासून नाशिक आणि तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यानंतर आता अशा पद्धतीची दृश्य नजरेस पडत आहेत. तर तिकडे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेले 5 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जोर 2 दिवस थोडा कमी होता, मात्र पुन्हा काल जोर वाढल्यानं वारणा धरणासह पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. चांदोलीत 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 5.7 TMC म्हणजेच 29.29% पाणीसाठा वाढलाय. धरणात 17.15 TMC म्हणजेच 49.84% पाणीसाठा आहे. धरण 50% भरले. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आजच्या दिवशी 195 मिलीमीटर पाऊस झाला होता. यावर्षी 458 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 263 मिलीमीटर पाऊस अधिक झालाय. बातमी आहे वारीबाबतची. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी. आज माऊलींच्या पालखीचं इथून प्रस्थान होतंय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीत दाखल झाले. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आज आळंदीत दिसते. वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे. आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेचे रूप सुंदर देखार, उभे विटेवरी सुंदर. माऊलींच्या पालखीचा मार्ग कसा असेल बघा. आळंदीतून 19 जूनला पालखी प्रस्थान ठेवते, म्हणजे आज. 20 आणि 21 जूनला पुण्यामध्ये पालखीचा मुक्काम असेल. सासवडला 22 आणि 23 जूनला मुक्काम असेल. जेजुरीमध्ये 24 जूनला मुक्काम असेल. वालेत 25 जूनला पालखी पोहोचेल. लोणामध्ये 26 जूनला पोहोचेल. तरडगावमध्ये 27 जूनला मुक्काम असेल. फलटणला 28 जूनला पोहोचेल. बरडला 29 जूनला पालखी पोहोचेल. तर नातेपुतेमध्ये 30 जूनला माऊलींची पालखी दाखल होईल. माळशिरसला 1 जुलैला दाखल होईल. वेळापूरला 2 जुलैला दाखल होईल. बंडी शेगावमध्ये 3 जुलैला पालखी दाखल होईल. तर 4 जुलैला वाखरीत पालखी पोहोचेल आणि 5 जुलैला पंढरपूरमध्ये पालखी पोहोचेल. तर इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललाय. भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेलाय. माऊलींच्या पालखी प्रस्थानाला वरुण राजानेही जोरदार हजेरी लावली. हा नाम्याची
चाखतो चोखोबांची पुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो हा नाम्याची खीर. तर पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालंय. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते. NDRFचं पथक इंद्रायणी घाटावर तैनात केलंय. इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मोठी गर्दी जमली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आज आळंदीतून होतंय. याच निमित्ताने वरुण राजाने पहाटेपासून या ठिकाणी आगमन केले, त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. याच नदी काठावर वारकरी स्नान करून माऊलींच्या या सोहळ्यात सहभागी होत असतो. मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी इंद्रायणी घाटावरती पाहायला मिळत आहेत. वारकरी नदी पात्रात उतरल्यानंतर या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी NDRFचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने वारकरी घाटावरती दाखल झालेत. भावामध्ये हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असला तरी या ठिकाणी सुरक्षेची काळजी या ठिकाणी घेतली जावी यासाठी पोलीस प्रशासन असेल, NDRF असेल हे या ठिकाणी तैनात आहेत. खोलवर पाण्यात उतरू नये असं आव्हान प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा होत असताना कुठली दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, आळंदी, पुणे. यानंतर बातमी आहे अकलूजमधून दुर्घटनेची. सयाजीराजे पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली. पार्कमधील पाळणा तुटल्यानं खाली पडला आणि यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले. दोघे माळशिरस तालुक्यातले आहेत अशी माहिती आहे. सयाजीराजे पार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे आहे. यानंतर बातमी आहे युद्धाबाबतची. इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केलाय. इस्रायलच्या दिशेनं बॅलिस्टिक मिसाईल्स डागलीत, त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव प्रचंड वाढलेला आहे. युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे. इराणनं बॅलिस्टिक मिसाईल्स इस्रायलवर डागली आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतोय. तर अमेरिका इराण विरुद्धच्या युद्धात पुढे घेणार आहे. ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिली. मात्र अंतिम आदेश आल्यानंतर इराणवर हल्ला केला जाणार आहे. इराणनं अणु कार्यक्रम सोडले आणि चर्चेसाठी तयार होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. मात्र तसं झालं नाही तर अमेरिका इराणवर हल्ले करेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. यानंतर टॉप 5 बातम्या बघणार आहोत मुंबईतून. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटलाय. MMRDAला ठाण्याच्या मोघरपाड्यात 174.01 हेक्टर जमीन मिळाली आहे. या जागेवर एकात्मिक मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो 4, 4A सह मेट्रो 10 आणि मेट्रो 1 या मार्गिकांसाठी 56 किलोमीटर मेट्रो मार्गाचं संचालन इथून होणार आहे. मीरा भाईंदर या झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहरात एकूण 139 बालकं कुपोषित आहेत. यातील 9 बालकं अतिकुपोषित असल्याची धक्कादायक माहिती आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्षांनी दिली आहे. या बालकांवरील उपचारासाठी त्यांच्या आहारावरील नियंत्रणासाठी 30 सदस्यीय पथक काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्य रेल्वेनं फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. दरम्यान सकाळच्या सत्रात 9 गाड्यांमधून 161 प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून 33,500 रुपये दंड वसूल केलाय. या मोहिमेसाठी 99 तिकीट तपासणीस 7 रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची विविध पथकांमध्ये विभागणी करण्यात आली. जोगेश्वरीच्या पूनमनगर मेघवाडीत
PMGPतील 17 इमारतींच्या 2010 पासून रखडलेला पुनर्विकास मार्गी लागलाय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सोमवारी निविदा प्रसिद्ध केल्यात. सध्या 180 चौरस फुटांच्या घरात 942 निवासी रहिवाशांना या पुनर्विकासासंदर्भात थेट 450 चौरस फुटांची घरं देण्यात येणार आहेत. यानंतर ठाणे आणि पालघर संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. भाईंदरच्या उत्तम चौक बंदरावर मासेमारी बोटींच्या तुलनेत उभारण्यात आलेली जेट्टी आता अपुरी पडू लागली. त्यामुळे जेट्टीचा विस्तार करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. मात्र शासनाच्या नियमामुळे हे काम रखडलंय असं समोर आलंय. ही जेट्टी 35 वर्ष जुनी असल्यामुळे बोटी संख्येच्या तुलनेत अपुरी आणि कमकुवत ठरते. विरार अलिबाग मंटी मॉडेल कॉरिडॉरच्या भूसंपादनाला लवकरच गती मिळणार आहे. निधी अभावी या मार्गाचं अवघ्या 32% भूसंपादन झालंय. उर्वरित 68% भूसंपादन रखडल्यानं हा मार्ग अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. आता राज्य सरकारने या मार्गाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी जाहीर केलेले आहेत. कर्ज घेण्यास हमी घेतल्यानं भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालाय. कल्याण पश्चिम वल्लीपीर रोड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. वल्लीपीर रोड परिसरामध्ये उजय टॉवर इमारतीच्या एका बंद घराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र बऱ्याच वेळ उलटूनही चोरट्याला कुलूप तोडण्यात यश आलं नाही. अखेर या चोरट्यानं तिथून काढता पाय घेतला. ओरफिश तुम्ही पाहिली आहेत का? ओरफिश दिसला तर महाप्रलय, भूकंप येतो असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला प्रलयाची चाहूल लागते का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. रिसेंटली ओरफिश, जिसे डूम्सडे फिश भी कहा जाता है, वो मेक्सिको के बाजा कैलिफोर्निया समुद्र के कोने पे नजर आई है और माना जा रहा है ये अर्थक्वेक और सुनामी का एक संकेत है. ऐसा इसलिए है क्योंकि 17वीं सेंचुरी में जैपनीज फोल्कलोर में इस मछली को रियुगो नो सुकाई कहा जाता था, जिसका मतलब है मैसेंजर फ्रॉम सी गॉड्स पैलेस. 2024 में कैलिफोर्निया के ला जोला कोव बीच पर एक ओरफिश देखी गई, जिसके 2 दिन के बाद ही लॉस एंजलिस में करीब 5 मैग्नीट्यूड का अर्थक्वेक आया था. ओरफिश दिसल्यावर मोठा महाप्रलय, भूकंप येतो असा दावा करण्यात आलाय. आणि हा आता ओरफिश दिसल्यानं देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय. ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार. महाप्रलय आणणारा ओरफिश मासा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय, भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्ट कडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओरफिश बद्दल माहिती जाणून घेतली. समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते कुठलाही समुद्रातले जे जलचर आहेत ते त्यांच्या सेन्सिटिव्ह नेचरमुळे ते सेन्स करू शकतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा मासा वरती येतो तर त्यावेळेला समुद्राच्या अंतर्गत काहीतरी बदल घडत आहेत हे नक्की, किंवा त्याच्यामुळे तो वरती येत असावा. पण ही अंधश्रद्धा त्याच्याबरोबर जोडणं